और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात गणपती मंडपात जाऊन सराईत गुन्हेगार हनीसिंग या त्याच्या मित्रांसोबत जाऊन मंडपातील कार्यकर्त्यांना तलवारीने धमकावत त्यांच्या खिशातील 30,000 रुपये काढून घेतले होते। या प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात हरविंदर उर्फ चिंकूस अजयसिंग लबाना तसेच सदस्य हरदीप उर्फ हनी अजयसिंग लबाना, यश उर्फ गोलू विशाल जजवंशी आणि अनिकेत राजेश कुरील विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता। मध्यवर्ती पोलिसांनी केलेल्या तपासात टोळी प्रमुख हरविंदर उर्फ चिंकू अजयसिंग लबाना तसेच सदस्य हरदीप उर्फ हनी अजयसिंग लबाना, यश उर्फ गोलू विशाल जजवंशी आणि अनिकेत राजेश कुरील यांनी स्वतःचा व टोळीचा आर्थिक फायदा मिळवण्यासाठी बेकायदेशीर मार्गाने हा गुन्हा केल्याचं आढळून आलं। त्यांच्या गुन्हेगारी कृत्यांवर पायबंद घालण्यासाठी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम म्हणजेच मोक्का लागू करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता। या आरोपींवर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली होती। त्यापैकी चिकू लबाना वगळता उर्वरित आरोपींना अटक करण्यात आली होती। न्यायालयाने या प्रकरणातील चिकू लबाना याला फरार घोषित केलं होतं। त्याला सहाय्यक पोलीस आयुक्त शंकर अवताडे यांच्या पथकाने अटक केली आहे। त्याला न्यायालयात हजर केलं असता 5 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। याबाबत अधिक माहिती जाणून घेऊयात सहाय्यक पोलीस आयुक्त शंकर अवताडे यांच्याकडून। दिनांक 6/9/2025 रोजी बंटी किशोर मखिजा यास महानगरपालिकेच्या समोर मारहाण करण्यात आली होती। त्याच्यामध्ये जो चिंकू लबाना व त्याचा भाऊ सनी लबाना यांनी मारहाण केली होती। चिंकू लबानाच्या सांगण्यानुसार 3 आरोपींनी त्यास मारहाण केली होती आणि त्याच्याकडून 30,000 आणि 25,000 असे 45,000 रुपये घेतले होते। त्याच्या अगोदर चिंकू लबाना यांनी त्याच्याकडून 10,000 रुपये घेतले होते मारहाण करून। ते 3 बंटी मखिजा ते 2 भाऊ जखमी होते। याच्यामध्ये मध्यवर्ती पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल झाला होता रॉबरीचा। याच्यामध्ये मोक्का सेक्शन लावण्यात आलेलं होतं। या मोक्का सेक्शनमध्ये 3 आरोपी अटक होऊन त्याच्यावरती दुषारापत्र माननीय मोक्का न्यायालयात दाखल करण्यात आले होतं। त्यातला दुसरा जो मेन आरोपी होता चिंकू लबाना हा तेव्हापासून फरार होता। कोर्टाने त्याला फरार घोषित करण्यात आलं होतं। त्याच रात्री अटक करण्यात आलेली आहे। त्याला आज रोजी माननीय न्यायालयासमोर हजर केला असता न्यायालयाने त्याला 5 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड देण्यात आलेले आहे आणि पुढील तपास सुरू आहे। ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया, उल्हासनगर। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।